महाराजांचा पालखी सोहळा थोड्या दाखल होणार आहे आणि हा सोहळा इंदापूर शहरातील कदम प्रशाला आहे त्या कदम प्रशालेच्या प्रांगणामध्ये गोलरिंग सोहळा रंगणार आहे। या ठिकाणी आहे आणि चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। तर याच बाजूला छोटीसा एक उभारण्यात असून त्या ठिकाणी संत तुकोबारायांच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत आणि तिथून सर्व दर्शन वगैरे होणार आहे। तर आपल्या बाजूला बघतोय की पूर्णपणे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तर त्या पाठीमागच्या बाजूला महिलांसाठी 2 स्टँड उभारण्यात आलेत। मात्र त्या स्टँडला काल कृषी मंत्री स्टँड असं नाव देण्यात आलं होतं। मात्र रात्रात भाजप कार्यकर्त्यांनी त्या स्टँडला मुख्यमंत्री स्टेडियम असं नाव दिलेलं आहे। आपण इंदापूर शहरामध्ये बघतोय की एके बाजूला कृषी मंत्री स्टेडियम तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री स्टेडियम अशी नावं देण्यात आलेली आहेत। मात्र भाजप आणि या राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये या ठिकाणी छुपा असा संघर्ष उद्भवून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणी याची डोळा आपल्याला रिंगण सोहळा पाहायला मिळणार आहे आणि या तुकोबारायांच्या पालखीतलं सर्वात मोठं गोल रिंगण हे इंदापूर नगरीमध्ये भरलं जातं। आपण बघतो पूर्णपणे बंदोबस्त आणि सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। संत तुकोबारायांच्या पालखीतील घोड्यांच्या पावलांच्या जी माती असते ती माती सध्या डोक्याला लावण्यासाठी वारकरी संप्रदायातील सर्वजण एकत्र येतात आणि ते त्यांचं एक नशीब असतं। किती नशिबान समजतात की त्या तुकोबारायांच्या घोड्याच्या जी पायातली पादुका पायांची जी माती आहे ती डोक्याला लावली जाते। त्यामुळे थोड्या वेळामध्ये संत तुकोबारायांच्या पालखीतील सर्वात मोठा रिंगण सोहळा ही इंदापूर नगरीमध्ये रंगणार आहे आणि आपण या रिंगण सोहळ्याची लाईव्ह क्षणचित्र आणि दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। त्यामुळे आमच्या बातमीचे बोला या युट्यूब चॅनलला पहा आणि पाहत पुढचे जे अपडेट घेण्यासाठी आमच्या सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।